या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। दिनांक 18 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली राजभवन येथे भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या कार्यालयाकडून भारतातून एकूण 56 लोकांची यादी प्रसिद्ध झाली असून महाराष्ट्र राज्यातून सोलापूर जिल्ह्यातून भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण, सोलापूर महानगरपालिका सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप अनुसूचित जमाती मोर्चा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर दामोदर भोसले, मोहोळ जिल्हा सोलापूर, हिंगोली जिल्ह्यातून भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कोमल लक्ष्मण चव्हाण यांना निमंत्रित केले असून महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार, समाजाला आर्थिक बळकटी देण्यासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करणे, समाजावर होत असलेले अन्याय दूर करणे, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी उपाययोजना करणे तसेच समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महामहिम राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या समवेत महत्वाची बैठक होणार असून त्यासाठी निवेदन देऊन आदिवासी पारधी समाजाला कुठल्या प्रकारे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल त्यासाठी प्रयत्न असणार आहेत। सदर भेट घडवून आणण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजप अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष उत्तम इंगळे, भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे यांनी शिफारस केल्यामुळेच आदिवासी पारधी समाजातील वरील पदाधिकाऱ्यांची भेट निश्चित झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।